खायचं का उरलेलं जेवण आपण? डोनाल्डनी ताजा स्वयंपाक केलाय का कालच ठेवलंय आपल्याला उरलेलं? आजपासून डोनाल्ड नाही श्रीकांत म्हणायचं. का? त्याचा पार्टनर आपल्या बरोबर बसलाय, जाऊन सांगेल त्याला, मग कळेल तुला. अरे हो, सॉरी सॉरी सॉरी. काय बोलता? मी त्याचा बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर नाही. आणि आमच्या पार्टनरशिपमुळे आपल्या मैत्रीत बदल झालेला मला चालणार नाही. अरे सतत बदल व्हायला आपली मैत्री म्हणजे काही क्लायमेट आहे का? करेक्ट बोलतोय हा. त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, आपल्यामध्ये काही बदल होणार नाहीये. पण अभि श्रीकांत पासून ना तू जरा जपून राहा. हो, तो ग्लोबल वॉर्मिंग आहे. म्हणजे काय? घाबरू नका, ट्रस्ट मी. हे बघा, घराघरात जशा बायका बिघडलेल्या नवऱ्यांना हँडल करतात ना, तर व्यवस्थित हँडल करतो मी त्याला. आणि मुळात हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता, म्हणूनच त्याचे दुर्गुण माहीत असून सुद्धा मी त्याच्यावर पार्टनरशिप केली की नाही मग. आणि तसंही ह्या पार्टनरशिपचा फायदा आपल्या सगळ्यांना आहे. काय आपल्याला काय फायदा याचा? काय फायदा काय आपला? सांगतो. आता मी त्याच्याबरोबर असणार, पण मी काळजी घेईन ना की रोज तुम्हाला नवीन नवीन ताजं ताजं जेवण मिळेल. प्लीज तेवढं बघ. असं का बाई? कारण काय, जेवण चांगलं असलं तरी तू उरलेलं जेवण म्हणाला, त्यामुळे खायचा मूड होत नाहीये. हो. करेक्ट बोलतोय ते तर तू बघच. आणि त्याला हे सांग की सकाळपासून किचन ऑक्युपाय करू नकोस. तू बघितलंस ना, त्याला चहा पण नाही घेता आला रे आपल्याला. त्याला ते सांग नक्की. डन. आणि हा महत्वाचं म्हणजे त्याला जमेल तितकं आकांक्षा मॅडम पासून लांब ठेव. काय झालं? तुला ना आकांक्षा मिनिया झालाय. सतत आपला आकांक्षा आकांक्षा आकांक्षा. तू दुसरा पण विचार कर काहीतरी. या व्यक्तीला आकांक्षा शिवाय काहीही दिसत नाहीये. काहीतर काय? परवा किचन साफ करायला लावलं आम्हाला तिच्या पायी. मग काय? कधी? त्या दिवशी. ठीक आहे ना मग. काय ठीक आहे? आता आवडते आकांक्षा त्याला. आवडते आवडते वाचतोय काय काय बघतो काय? तरी एकदाच काय ते सांगून टाकलं तिला पटकन, म्हणजे त्या श्रीकांतचा विषय कायमचा संपेल. बाबा राघव बोलले. करेक्ट आहे विन्या. होऊन जाऊ दे आता. होऊन जाऊ दे. आता कमॉन. आता कमॉन. व्यवस्थित कमॉन. आता नीट कमॉन. अरे राव, आता नाही थांबायचं. आहेस तू तरुण, घे तिला विचारून. येऊ दे बिल, कारण दिलेस तो तिला दिल. शाबास. अरे काढ. अरे मी सांगतो काढ मोबाईल. खरंच सांगू, खरंच सांगू. बिंदास. अग काल जा मंदी मंदी हात आलं जी. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय.
वाव. अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके